बंटी दादा लक्की दादा आला आला लाडके दादा आलेले आहेत. आता तुमच्यासाठी जमला होता. हो, या प्रत्येक गणेशोत्सवात तुका एक कळला का तुझी इमेज वाढत चालली आहे आणि ती इमेज ही तुका सगळ्यात मोठी एक जबाबदारी देतं. कसा वाटतंय बदललेल्या गणेशोत्सवात? आता कसा होऊ या दरवर्षी 7 दिवस एकेकाची वर्सल येऊ कोय आणि त्या दिवशी मामदा पडा कोया. तुझा काय म्हणणं? खरं तर नेहमी म्हटलं जातं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण या मातीला ओळख देणारी 2 माणसं, ही माणसं अशी आहेत की ज्या माणसांमुळे आमची मान नेहमी मुंबईसारख्या शहरात मोठी होते. कंटेंट या शब्दाला किंमत देणारे, अर्थ देणारे 2 मोठे यूट्यूबर येत आहेत, गौरेश आणि लकी दादा. यांचं आम्ही स्वागत करतोय आणि हे स्वागत आमच्या पद्धतीनं प्रमाणे बंटी दादा लक्की दादा आला 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 आला. चला चला चला, बंटी दादा आणि लकी दादा नाही असू देत, कोणी असलं तरी आहेत, आपले मोठी माणसं आहेत ही आलेले आहेत आमच्या दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता आमचा बाप्पा ज्यांच्यासाठी थांबला होता ते आमचे लाडके दादा आलेले आहेत. आता तुमच्यासाठी जमला होता. हो, आपल्यासोबत गौरेश उर्फ बंटी आहे. बंटी, एकच प्रश्न, दर गणेशोत्सवात आपण बदलतो, सण संस्कृती बदलते. मागच्या काळात बदललेल्या गणेशोत्सवात, दर गणेशोत्सवात यूट्यूब, ब्लॉग या सगळ्या माध्यमातून तू किती बदलत चाललायस? मी किती बदलत चाललंय तर तसं बघू गेलं, पहिल्यांदा मी व्हायचो गणपती, सगळे गणेशोत्सव व्हायचे मी एक्सपिरियन्स केले. त्याच्यानंतर मी मुंबईत जॉबला गेल्याच्यानंतर मुंबईमधलं पण एक्सपिरियन्स जेव्हा मी घेतलं तेव्हा मला व्हायच्या गणपतीची आणि ह्या कळली की आपण गणपती आणि आणव किंवा आता घरचो गणपती, गावचो गणपती काय असता. म्हणजे असं वाटतं की ओढ ती गावाकडची असा ना, ती म्हाका थंय गेल्याच्या नंतर कळली. मग ते 5 वर्षात म्हाका सुट्टी नाही भेटली तर मग कसा तरी वाटतं. 11 दिवस आपल्या घराकडे गणपती असता, आपण हय जॉबवर असो, आपल्या 1-2-3 दिवस सुट्टी मिळतात, 4-5 दिवस सुट्टी मिळतात, त्याच्यात बघ आपण कसे तरी जाऊन येतो. त्याच्यानंतर मी सगळं सोडून हय जेव्हा येईल गावाकडे, तेव्हा मी 1 दिवस पण म्हणजे असं मुंबईत कधी जाऊचं ह्या नाही केलं की त्या साईडी कधी जाऊया किंवा दुसरीकडे 11 दिवस म्हाका गणपतीकडेच थांबावं असं वाटतं, खंयसे जावसारखे असं वाटतं. पुढचा प्रश्न, या प्रत्येक गणेशोत्सवात तुका एक कळला का तुझी इमेज वाढत चालली आहे आणि ती इमेज ही तुका सगळ्यात मोठी एक जबाबदारी देतं. कसा वाटतंय बदललेल्या गणेशोत्सवात? बरं वाटतं एकदम. म्हणजे जा काय दिलं ना तर त्यांनाच दिलं ना, प्रेमळ माणसं भेटली आहेत आणि सगळ्यांच्या प्रेमामुळे बाप्पाचा आशीर्वाद आणि आपल्या कोकणवासी, मालवण असले सगळे लोक यांच्या सगळ्यांचा सपोर्ट असा, त्यांच्या प्रेमामुळे जो काय असाय तो मी आज हे असं आहे. तो एक अशी जबाबदारी आणि एक भीती पण वाटतं की आपल्या की ह्या स्टेजला पोचवलं, आपल्या ह्या टिकवून ठेवचा. फक्त एकच की ह्या सगळ्या ह्याच्यात पाय जमिनीवर ठेवतात आणि आपल्या भाषेक, आपल्या कोकणात पुढे नेऊ. तू पायाचं म्हणतो, मी हाताचा प्रश्न विचारतोय. तुझे हात आणखीन वर चढाकोय अशी आमची अपेक्षा. तुका खंय तुझे हात टेकवचे? माका हात कळले म्हणजे मी पोचलोय तेवढं माका खूप वाटतं. असं काय नाही, माका आता फक्त बाकीच्यांका हात देऊन वर काढूचं. मस्त, थँक्यू. मालवणी माणूस फार कमी वेळात किंवा आपलं माणूस असं म्हणता, पण त्याच्या त्या यादीत तू जाऊन बसलंस. खूप बरा वाटतं. लोक तुझ्यात आपले शोधतात. हे गणेशोत्सव, गणपती, तू काय वाटतं? नक्कीच गणेशोत्सव म्हटलं तर सगळ्या कुटुंबाला, सगळ्या लोकांना एकत्र आणणारा हा उत्सव आहे. 1947च्या अगोदर जेव्हा लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी जर सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली, तर हा आपला जो घरातला गणपती आहे हा कुटुंबातील लोकांना एकत्र आणण्याचा गणपती आहे. आणि तुझ्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगेन की आपल्या कोकणामध्ये बरीच वर्ष एक वर्सल पद्धत चालू आहे. तर मला असं कुठेतरी वाटतं की ही पद्धत कुठेतरी मोडीत काढली पाहिजे. ही अशासाठी काढली पाहिजे की या उत्सवाच्या निमित्त जर माझे 4 काका, 5 काका प्रत्येक वर्षी वेगवेगळे येत होते आणि हा उत्सव साजरा करत होता. त्यांचं कुटुंब यायचं, उत्सव साजरा करायचा, निघून जायचं. पुढच्या वर्षी दुसरं कुटुंब यायचं, तो उत्सव साजरा करायचा, निघून जायचं.
पण जर आपण ही मोडीत काढल्यानंतर जर आपण सगळी कुटुंब म्हणजे 5ही काका एकत्र आलो तर ती खूप मजा वेगळी असते, जी आता आम्ही अनुभवतोय. आम्ही गेल्या 5-7 वर्षापासून आमची स्वतःची वर्सल पद्धत बंद करून जेव्हापासून माझे आई वडील गावामध्ये आले तेव्हापासून आम्ही ही पद्धत मोडीत काढली आणि हा उत्सव सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा आम्ही करतो आणि त्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे आणि खूप आनंद, खूप आठवणी देऊन जातो. तू वर्सलचा बोललं म्हणून वाटला. माझं वर्सल या गोष्टी समर्थन आहे. फक्त आता कसा उभा आहे, दरवर्षी 7 दिवस एकेकाची वर्सल येऊ कोई आणि त्या दिवशी मामदा पडावा आहे. तुझा काय म्हणणं? नाही ते तर आहे, त्या चालीरीती रूढी परंपरा तर चालूच राहतील, पण एवढंच आहे की सगळ्यांनी एकत्र यावे. म्हणजे बरं, आता बदललेल्या लकी कांबळी मामदा या गोष्टी काही रिस्ट्रिक्शन इले आहेत काय? मला असं वाटत नाही. आमचं जसं अगोदर होतं म्हणजे माझ्या बालपणी, मला हे पण सांग. नाही, गणपतीच्या शेवटच्या दिवशी किती जेवण काय खरं किती जेवण? आता सध्या तो रेट काय, स्ट्राईक रेट काय? सध्या माझ्या पोटाकडे बघतो. कमीत कमी 8 जेवण, 9 जेवण, 11 घरा किती घरा? आता कमी आहे. 5व्या दिवशी किती जेवलं खरं आकडो सांग? गणपती 3 नाही, मग तू स्पर्धेतच नाही. नाही स्पर्धेतच नाही. बरं, असे बरेच लोक आहेत मानतात एवढा आणि ती पण मजा वेगळी असते त्या गोष्टी. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, दर गणेशोत्सवात आपली जबाबदारी वाढतं, तुका बघून आणि नवीन पोरा युट्यूबर वाढतं, तुका खंय जाऊचं आता? नाही, मला ऍक्च्युली जर म्हणाल तर मी आता सध्या पॉडकास्टकडे वळण्याचा प्रयत्न करतोय. नको पडा, जेणेकरून मी काय जाऊ मग? नाही असं नाही, पण तुझी लेवलच वेगळी आहे रे. तर पॉडकास्ट या गोष्टीसाठी की तुम्हाला जर माहितीच आहे की मालवणी लाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक व्यावसायिक उद्योजक लोकांपर्यंत पोहोचवतो, पण त्याच्यासाठी एक थोडंफार लिमिटेशन आहे. म्हणजे अर्धा तास किंवा 20-25 मिनिटचे 20-25 मिनिटाचे व्हिडिओ आपण बनवतो, पण पॉडकास्ट हे असं एक माध्यम आहे की ज्याच्यातनं त्याला आरामात 2 तास 2.5 तास व्यक्त व्हायला मिळतात आणि खूप चांगली माहिती त्या माध्यमातून मिळू शकते. तर मी पॉडकास्टकडे वळण्याचा प्रयत्न तर करणार आहे आणि त्याहून पलीकडे जाऊन अजून काहीतरी मला डॉक्युमेंटरी करायचे की आता चिरेखाण असेल किंवा आपण माडीचा व्हिडिओ बनवला, बोट समुद्रात ढकलण्याचा व्हिडिओ बनवला, तर हे गोष्टींची डॉक्युमेंटरी झाली पाहिजे. म्हणजे अगदी त्याला बोटीला लागणारा जो डिंक आहे तो डिंक बनवण्यापासून त्याची सुरुवात कशी होते, ह्या सगळ्या डिटेलिंग गोष्टी करायच्या. तर म्हणून मला थोडं डॉक्युमेंटरीकडे वळायचं. थँक्यू.